सुरेश गरज सर असतील आणि भाऊ पाटील सर असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा आतापर्यंत रंगताना पाहायला मिळते. आजचा हा तिसरा दिवस स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसातील इथं मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना पाहायला मिळतोय. गुरुदत्त मानकोली वर्सेस जागृत मंडळा राणाल. थोड्याच वेळात खेळायला सुरुवात होईल. आपण पाहतोय दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. आता मात्र उत्सुकता आहे ती दमन धवऱ्याची. 9 ते 9 तारखेला आपल्याला चालू होईल दमन दौरा. न्यू 40चा दमन दौरा चालू आहे आणि त्या दमन दौऱ्यामध्ये आपण जर पाहिला तर वीर तानाजी न्यू 40+ या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. आणि दमन दौऱ्याचा जर विचार केला तर दमन दौऱ्यावरती जर वीर तानाजी दापोडे संघाचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतो की 3 चषक त्यांच्या नावे आहेत. एक चांगला परफेक्ट संघ पाहायला मिळतोय. मागील अंगामध्ये चांगली कामगिरी झाली होती, परंतु या अंगामध्ये कुठेतरी आपला फॉर्म जो आहे तो शोधत आहेत. खेळायला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाटील आणि भालचंद्र पाटील. भालचंद्र नाईक गोलंदाजी दुरो आपण पाहू शकता. राहुल या गोलंदाजाकडे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 8 संघ सहभाग नोंदवलेला आहे. यानंतर बीबी स्पोर्ट इताडे, गावदेवी वेले, त्यानंतर आपण पाहिले तर सोनोदेवी टेमघर, भद्रा मारुती काल्हेर. चालू असलेला सामना गुरुदत्त मानकोली जागृत मराठा राणाल. पहिला सामना झाला देवरुंग आणि कामतगार. पुढील चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा फटका विकेट घेण्याचा प्रयत्न होता प्रदीप पाटील यांचा, परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर निर्धावची होते सांगता. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे माजी अध्यक्ष यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकता. एक चांगला हसमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व या ठिकाणी. यावेळेस सोडवला. इथं मात्र पाहूया मिस टाइम झालेला आहे आणि गुरुदायांनी खूप चांगलं झेल कलेक्ट केलेला आहे. पहिला गडी बाद होते 0 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा होतोय खेळाला सुरुवात. इथं मात्र चांगली सुरुवात केलेली आहे राहुल याने. चांगली सुरुवात केल्यानंतर येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असतो तर पाहूया इथं पुढे कशा प्रकारे खेळ होते. पुढील चेंडू यावेळेस दिशा दिलेली आहे चेंडूला. एक धाव कंप्लीट केली जाते. निश्चितच आपण जर पाहिला तर एक धाव घेणं गरजेचं होतं, कारण आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नव्हती आणि एक गडी बाद केला होता. कुठेतरी बोनी करायची होती रणांची आणि ती मात्र बोनी आता झालेली आहे अजय यांच्या रूपाने. एक धाव कंप्लीट केली जाते. राहुल पुन्हा एकदा तयार होतं, सज्ज होते. पुढील चेंडू भालचंद्र यास इथं मात्र पाहू शकता आपण ऑन साईडला. एक धाव कंप्लीट केली. मोठा फटका लागू देत नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्पा लाईन लेत सुधारित हाताळताना पाहायला मिळतंय गोलंदाज राहुल माली. राहुल माली. अजय यावेळेस बिग हिट मोठा फटका घ्यायचा होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडूची गती कमी केली होती. अतिशय चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन पाहायला मिळालं, बदल पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की चेंडू येण्याच्या अगोदरही बॅट निघून गेली. एवढ्या स्पीडने वेगाने बॅट फिरवली होती, अंदाज बांधता आले नाही, गतीला भापता आले नाही. या परिणाम स्वरूप इथे आपण पाहू शकतोय की निर्धावचे होते सांगता. 2 धाव फलकावरती. पुढील चेंडू सरसावतोय गोलंदाज. यावेळेस इथं मात्र चेंडू
असं वाटलं होतं गॅपमध्ये जाईल, परंतु चेंडूला स्टॉप केलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहायला गेले तर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हा जर रनआउटच्या स्वरूपाने विकेट जर गेला असता तर निश्चित मोठा झटका आदरा बसला असता, कारण भालचंद्र याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग विकेट इथं दाखवली गेली. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आता फलकावरती लागलीच जाते, ती म्हणजे 4 या अंकावरती. पाहूया आज या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्याच काळानंतर जागृत मराठा रणाल हा इन ॲक्शन मध्ये दिसतोय. चांगला खेळ आहे या संघाकडे. हंगामाची सुरुवात तेवढीशी चांगली राहिली नाही आहे, परंतु इथनं ते प्रयत्न करावे लागतील. जो नावाने संघ ओळखला जातोय त्या नावात साजेशी खेळी करावी लागेल, खास करून बाहुबली भालचंद्र यांचा. पाहूया आज कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. या सर्वांसाठी एक आवडता ही खेळपट्टी आहे, हा ग्राउंड आहे आणि ते खेळण्यास प्रत्येक खेळाडूला खूप मजा येते. यावेळेस स्वतः संघनायक येतोय गोलंदाजी मार्कवरती. मनोज केनी अतिशय शांत स्वभावी संयमी व्यक्तिमत्व गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पहिल्या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार आणि येईल दणदणीत चौकार. हवं तो समाचार घेण्याचा. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस समोर ठेवला तर मिस टाइम आहे, परंतु आपण पाहिलं सेफ लँडिंग होईल. खाली रिझन आहे, दुरून क्षेत्ररक्षक येईल गुरुनाथ. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत सहज पावलाने. इथं 2 धावा या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. इथं मात्र आपण पाहिलं तर समोर ठेवला होता चेंडूला थोडीशी गती प्राप्त करून दिली होती आणि त्या गतीच्या सहयोगाने इथं मात्र आपण जर पाहिलं तर मिस टाइम झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर उभे. पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस आणि अतिशय सेफ फटका. लॉंगऑफ आणि लॉंगांच्या मध्ये चेंडू सीमा पार होतोय, चौकार. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागली जाते, ती म्हणजे आपण पाहतोय की 14 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस ही अतिशय ताकदवर हा ही फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहिलं तर थोडंसं धाडस दाखवली, थोडीशी हिंमत दाखवली आणि आपण पाहिलं तर किस्मत भी बहादूर का साथ देती है. अशा पद्धतीने या 2 धावा इथं मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होईल. आतापर्यंत भरपूर धावा खर्च झाल्या, 12 धावा खर्च झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. एकंदरीत धावसंख्या पाहिली तर 16 या अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर 4 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र आपण पाहिलं तर आक्रमक रूप घेतलेलं आहे भालचंद्र यांनी आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एका चेंडूचा सामना केला होता. इथं मात्र आपण पाहतो की 4 चेंडूंचा खेळ केलेला आहे आणि 12 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये जमा केलेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा उडवलोय ऑन साईडला. इथं मात्र पाहू शकता आपण काऊ कॉर्नरमध्ये चेंडूला फेकी केले जाईल. चेंडू डीपमध्ये आहे आणि इथेही आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मोठा फटका येतोय आणि दुहेरी धावसंख्येचा जो मानस आहे तोही धरला जातोय. म्हणून आपण पाहतो की या ओव्हरमध्ये धावा बनल्या जातात. एकंदरीत धावसंख्या 18 अंकावरती लागली गेली आहे. असं वाटत होतं की जागृत मराठा हा संघ दबला जाईल की काय, परंतु कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता इथं मात्र चांगली फलंदाजी. आता मात्र खराब लाईन आहे. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा केलेला आहे आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. पाहूया. जेव्हापासून हा नियम चालू केलेला आहे, सुरुवातीच्या काळामध्ये या चेंडूची खूप गोलंदाजाला हाताळण्यासाठी एक मनसोक्त परिश्रम करावे लागत होते. इथं मात्र पाहू शकता आपण चेंडू गॅप मध्ये आहे. क्या बात आहे, व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पार, बिग हिट, चौकार.
जातोय या स्पर्धेची मायेची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना मात्र इथं सन्मानित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मान्यवरांना हेतूचे स्वागत आणि सन्मान दिला जातोय. त्यानंतर विनोदजी पाटील साहेब आहेत इथं उपस्थित, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. यस, या दरम्यान आपण पाहतोय की अजून एक चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर पाहिला तर अजय यांच्या बॅट मधून हा येतोय चौकार. सन्मान्य विनोदजी पाटील साहेब. यस, या ठिकाणी अरविंदजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची उपदार मायेची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना करण्यात येते सन्मानित. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित सन्मान्य रजनीशजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. यस, सूर्यकांत दादा यांचे बंधू आणि त्यांचा इथं स्वागत आणि सन्मान मात्र केला जातोय. एका भावाने दुसऱ्या भावाचा केला जाणारा सन्मान आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. यस, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं मात्र केला जातोय. आजवर पाहिलं तर भावा भावामध्ये बनत नाहीये, परंतु इथं मात्र एकमेकाचा सन्मान करताना पाहायला मिळते. यस, पुढील मान्यवर सन्मान्य शैलेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही इथे स्वागत आणि सन्मान केलं जाईल. पॉवर प्लेचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, चौकाराच्या माध्यमातून त्यांची खेळी आपण नेहमीच पाहायला मिळते. त्यांचाही ते हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर आपण पाहतो की दिलीप फौजदार साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. पूर्ण जॉलीस्पॉट कामतगर संघाची ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि या व्यासपीठावरती त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जातोय. धावसंख्या 28 या अंकावरती आपल्याला 29 या अंकावरती पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय की अखिलेश चौधरी साहेब इथं उपस्थित आहे, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य अखिलेशजी चौधरी, अखिलेश साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. निश्चित आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांनाच मोहित करणारे असे तुम्हाला सर्वांचे लाडके अखिलेश यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर सन्मान्य धनराज चौधरी साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य धनराज चौधरी साहेब यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. अतिशय चांगला आणि मन मिळावू स्वभाव आपण पाहू शकता या व्यासपीठावरती केला जातोय, त्यांचा स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या व्यासपीठावरती विनोदजी पाटील साहेब आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. यस, रामजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्माननीय रामजी पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान मित्र केला जातोय सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या व्यासपीठा विराजमान आपण जर पाहिलं तर खूप चांगलं स्वभाव आणि आपण पाहतो या भिवंडी क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान असे तुम्हा सर्वांचे परिचयाचे आणि लाडके सन्मान्य विलास बालू पाटील यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं केला जातोय. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाशी संलग्न असणारे असे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व यांचा इथं केला जातोय हेतूचे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर रुपेशजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जातोय. आपण पाहतोय जॉली स्पोर्ट क्लब संघाची ही संपूर्ण टीम आणि या परिसरामध्ये नव्हे त्या भिवंडी तालुक्यामध्ये सर्वजण आपली चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. तर इथं मात्र स्वागत आणि सन्मान पाहायला मिळते रुपेशजी पाटील साहेबांचा. मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. यस, आपण जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाची अतिशय लाडकी आणि जवळची टीम आणि त्यांना केलं जातं इथं सन्मानित. आणि या ठिकाणी शुभागमन सन्माननीय ज्ञानदेवजी पाटील साहेबांचा खरोखरच या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत, अतोनात मेहनत घेत आहेत आणि त्यांचं होतं इथं शुभागमन. सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम.
यस, आपण जर पाहिले ना तर जॉली स्पोर्ट कामतघर ही जी टीम आहे ती दापोड्या गावची लाडकी आणि घरची टीम आहे आणि त्यांना यशोदेचं स्वागत आणि सन्मानित दिलं जात आहे. खास करून राजू पाटील यांच्या जवळीक सर्व मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर इथं स्वागत आणि सन्मान पार पडला गेला. बोलूया खेळाकडे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 34+4 38 धावा. क्या बात आहे. समोर ठेवला होता, पूर्णपणे वेळ दिला होता. आपण पाहिलं तर टायमिंग सेट करण्यासाठी पूर्णपणे आपण पाहतोय की मनोगत व्यक्त केलं गेलं आणि इथं मात्र पाहिलं तर चौकार वसूल केला गेला. धावसंख्या पाहतोय आपण 38 या अंकावरती. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरला 4च धावा होत्या, त्यानंतर मात्र 19 धावा मनोज यांच्या गोलंदाजीवरती, संदीप यांच्यावरती 11 आणि आता चालू आहे. पाहूया उतेकर. आतापर्यंत एक चौकार यांच्या बॅट मधून पाहायला मिळतंय. तर यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पाहूया. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव घेतली जाईल का? नाहीये, एकच धाव, कारण सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. आपली ही धाव धावायची आहे ना, आपल्या पार्टनरची धाव धावायची आहे. 4 ओव्हरमध्ये 40+ हा खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतोय त्यावेळेस मात्र असे चित्र नेहमी पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून बालचंद्र यांच्या पाहायला गेले तर 4 चौकार पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. पुढे चेंडू यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे. पाहूया. यस, जेलच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज. धावसंख्या जर पाहिली तर आपण 39 या अंकावरती थांबून आहे. उतेकर एक चौकार खाल्यानंतर कमबॅक करतो. यावेळेस उडवलाय, हा चेंडू मात्र थांबणार नाही, जाईल लोंगांच्या रिजन मधून. षटकार. धावफलकामध्ये जे फाईट स्कोर ज्याला म्हटलं जातं तो मात्र उभा केलेला आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर निश्चित अजून एक स्ट्रॉंग आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळेल. यावेळेस ही उडवलाय. पाहूया. इथं मात्र कमजोर, उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. समजला रे, त्याची आता बारी आली तर लगेच चहा प्यायला गेला. 4 ओली झालता. तर चला लगेच राणाल संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर विनर विनर असे मॅच होईल. त्यानंतर बेबी स्पोर्ट इताडे आणि त्यांच्या समवेत फाईट करेल गावदेवी वेले. या दोन्ही संघांना विनंती आहे का आपण वेलेस उपस्थिती राहायची आहे. जो संघ उशिरा येतोय या
कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून त्या संघास पॅनलाइज केलं जात आहे। सलग 2 दिवस आपण पाहिले तर 2-3 टीमला पॅनलाइज केलं गेलं आहे। तर आपण बीबी स्पोर्ट इताडे आणि गावदेव वेले आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण वेलेवरती उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर सोनादेवी टेमघर आणि बंदरामूर्ती काल्हेर ही एक मॅच आजच्या दिवसातून पहिल्या फेरीतील शेवटची मॅच खूप चांगली रंगताना पाहायला मिळेल। धन्यवाद। थँक्यू सो मच मनोजी ठाकरे सर। नमस्कार मंडळी, सहर्ष पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर तुम्ही टीम पाहता गुरुदत्त मानकोली आणि त्याला फाईट करतीये जागृत मराठा राहणाल। पहिले प्रथम बॅटिंग करत असताना जागृत मराठा राहणाल टीमने धावा उभारल्या 45 आणि 46 आता पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये बॅटिंग करते असताना गुरुदत्त मानकोली संघाला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे। मानकोली संघाची अविन माळी आणि त्याच्या जोडीला तुम्ही सोबतीला पाहता कमलाकर गोलंदाज सज्ज झाला। पाऊल बेचं पहिलं षटक फेकण्यासाठी विजय सज्ज झाला। बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये विश ऑल द विश फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट। सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण याच्यानंतर लगेच खेळू। पहिला विजय प्रस्थापित केला सकाळच्या दरामध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघानं। गोलंदाजी दमदार राहिली आणि बॅटिंग देखील तेवढी छान राहिली। विनोदच्या माध्यमातून पहिला विजय प्रस्थापित केला। कामतगर देखील वाट पाहती आहे, यातून जो जिंकेल तो फाईट करेल। 46 लक्ष पार करायचं आहे। उत्तरार्धामध्ये सरासरी पाहिली 11.50 प्रति षटकामागे या धावा चेस केल्या जातील का?
काही धावा डिफेंड केल्या जातील. येणारं उत्तर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या उत्तरार्धामध्ये पाहायला भेटेल. मॅच 24 बॉल सांगून जातील. ही मॅच जिंकेल कोण? दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मॅचला सुरुवात करूयात. षटकातील पहिलाच बॉल. पहिला बॉल खूप चांगला आहे. शर्लापासून थोडा दूर ठेवला. लाईन चांगली आहे. पडल्यानंतर टप्पा जसा पडला तसा बॉल थोडा खाली राहिला. बॅट होत रही बॅट्समनची आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. दमट वाटावर तुम्ही पाहता हे सत्र सकाळचं पहिली मॅच तुम्ही पाहिली. जहीद देवरुंगला परास्त केलं जॉली स्पोर्ट कामतगर या संघानं. आडवा पाठनं खेचला स्ट्रोक. बॉल मिड विकेटला चाला. फिल्डर तिकडे मात्र प्रोटेक्शन होतं तिकडे. फिल्डर तुम्ही पाहिलं भालचंद्र जोपर्यंत चेंडूवरती येणार उचलणार तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. दोन न खेळला सुरुवात केली अविंद हड. श्री गणेशा देखील ओपन झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 2 या आकड्यावरती 2 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. आडवा पाटणं या फटक्याला देखील खिचला. लॉंगॉलचा फिल्डर वेगानं चालला. बॉडी लाईन पर्यंत जोपर्यंत जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. त्या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. एक फिल्डर तुम्ही पाहता लॉंगॉनला तर मिड विकेटला. टचच्या सर्कलच्या बाहेर तर टचच्या सर्कलमध्ये तुम्ही फिल्डर पाहता. पॉईंटला त्यानंतर शॉर्टला फिल्डर आहे. मिड ऑफला तैनात आहेत. त्यानंतर तुम्ही लेग स्लिपला फिल्डर पाहता. त्याच्यानंतर तुम्ही फिल्डर पाहता फर्स्ट स्लिपला. गोलंदाज विजय सज्ज झाला. आज तुम्हाला 8 संघ खेळताना पाहतील. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण खेळणार. त्यानंतर बेबी स्पोर्ट इताडे आणि त्यांना फाईट करणारे गावदेवी वेहेळे. हा बॉल खूप चांगला समोर टाकण्यात आला. पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट आला. विजय चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. अवघ्या 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. निगारपेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने. इथे फिल्डिंग मस्फिल. बॉल सीमा पार आलाय. हा पहिला चौकार. राकेश त्याच्याकडनं चुकी झाली आहे. या षटकातील अजूनही 1 बॉल चा खेळ शिल्लक आहे. या मनोजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. सकाळ जत्रामध्ये खूप मेहनत या स्पर्धेमध्ये आणि 40+ मध्ये ही पहिली स्पर्धा जी 6 दिवसाची तुम्ही पाहता. चांगलं आयोजन नियोजन संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील त्यांच्या हाताला हात धरून पुढे नेण्याचं काम मनोजी पाटील, ज्ञानदेवजी पाटील, राजूजी पाटील, हेमतजी भोईर, सूर्यकांत दादा असतील त्यांची पूर्ण 40+ संघ करतोय. आणि ग्रामस्थामध्ये दापोडे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 46 लक्ष धावा धावपलकावरती 10. पहिलं षटक संपलं गेलं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 10. सरासरी 11.50 होती ती आता झाली आहे. तुम्ही पाहता बॉल शिल्लक 18 मध्ये बनवायच्या 36. सरासरी 12ची आता मात्र वाढली आहे. ती बॅटिंग करणार टीमसाठी गुरुदत्त मानकोली आणि त्यांना फाईट करतीये जागृत मराठा राहणार. या 2 टीम मध्ये तुम्ही ही मॅच पाहता. वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणार टीम राहणार लक्षात असू द्या. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण खेळणार आहोत. यातून जो जिंकेल विनर मध्ये आता मॅच असेल
आणि त्यानंतर तिसरी मॅच असेल आपण पहिल्यापैकी तिसरी मॅच बीबी स्पोर्ट इताडे त्यांना फाईट करेल गावदेवी वेहळे, त्याच्यानंतर सोनादेवी टेमगर आणि त्यांना फाईट करेल बंद्र्या मारुती काल्हेर. असे 8 संघ तुम्ही आज इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. जयचंद्राला षटकातील पहिलाच बॉल फेकण्यासाठी समोर तुम्ही पाहता फलंदाज कमलाकरला. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, 18 मध्ये अजूनही 36 बनवायच्या. षटकातील पुढचा बॉल केसला बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. फिल्डर तुम्ही तिथे पाहता 1 केली सेकंडचा कॉल दिलाय. सेकंड पूर्ण केली जातीये 2 धावेच्या बरोबरीनं. धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 12 या आकड्यावरती. फडका चांगला बॉल चालला कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता 1 केली सेकंडचा कॉल. फेकी नो स्ट्राइक केला. डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या 50 कडक देखील गेल्यात. आणि इथे तुम्ही पाहता लगेच जाऊयात आपण तिसरे पंच सुनीलजी मात्रे सर आमच्या सोबत आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी. लगेच तिसरे पंच बॅट ग्राउंडिंग झाली एका कव्हरला. फिल्डरचं कौतुक करू आपण. कव्हरला फिल्डर होते अजयच्या माध्यमातून का फेकी आली नो स्ट्राइक इनला. डायरेक्ट हिट बॅट ग्रीप झाली एका. या गोष्टी चेक केल्या जातील आता पंचाच्या माध्यमातून. डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचू. फलंदाज बाद एका. बॅट ग्राउंडिंग झाली आहे खूप महत्वाचं आहे. आणि पूर्णपणे पाहत असताना सुनीलजी म्हात्रे सर आमचे असतील चांगले पंच आहेत 40+ आहे. आपण त्यांचं कौतुक करू. त्याच्यानंतर सुरेशजी गरज सर असतील, भाऊजी पाटील सर असतील. कालच्या दिवसामध्ये विक्रमजी नाईक सरांना तुम्ही पहिल्या पंचाच्या भूमिकेत आमच्यासोबत आवाज ज्याचा तुम्ही गुणगुणताय या वेतनाच्या क्रीडा नगरीमध्ये. मनोज जी ठाकरे सर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. त्यानंतर स्कोरच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाडचं देखील स्वागत करू. डीजे मास्टर जी आमची काळजी घेता आवाजाची पॅरी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करूयात. या वीर तानाजी दापोलीच्या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक क्रीडा नगरी तुम्ही पाहता. हे मान्यवरांचे पूर्ण कटआउट नक्कीच या स्पर्धेला भेट देतील. आणि बघता क्षणी प्रेमात पडाल अशी ही स्पर्धा तुमच्या भेटीस आली आहे. प्रथमच 6 दिवसाची स्पर्धा 40+ ही तुम्ही पाहता. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना आणि डिसिजन पेंडिंग आहे. खूप महत्वाचा डिसिजन लगेच आमचे पंच पाहतात. फलंदाज बाद एका. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. स्तंभला बॉल कधी आला. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. या गोष्टींचा पूर्णपणे चेक मात्र केल्या जातील सुनीलजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून. कशा रीतीने तुम्ही पाहता धावत होते नो स्ट्राइक इनला. बॅट ग्राउंडिंग झाली त्याच्यानंतर थ्रो आला की पहिले थ्रो आला बॅट नंतर ग्राउंडिंग झाली. या सर्व गोष्टी चेक केल्या जात आहेत. डिसिजन लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तिसरे पंच आमचे सुनील सर आहेत. नोट आउट. या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहताय 14 या आकड्यावरती. डिफिकल्ट नक्कीच हा निर्णय होता. थोडा वेळ घेतला पंचानं. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये याची सर्व काळजी आमचे पंच सुनीलजी सर त्याच्यानंतर सुरेशजी सर असतील, भाऊजी पाटील सर असतील हे पाहत असतात. आणि खूप चांगल्या प्रकारे डिसिजन त्यांचा आला. या बॉलवरती देखील धावा आल्या तुम्ही पाहताय त्या 2 आणि 2 स्कोर पुढे चालला 16 या आकड्यावरती. 2-2 धावेला प्रमोट दिलं जात आहे दुहेरीमध्ये. 16 धावा धावपलकावरती 46 पाठलाग करायचा. मोठे फटके हवे आहेत गुरुदत्त मानकुली संघाला या मॅच मध्ये अस्तित्व ठेवायचे असेल तर. डबल चालू ठेवली आहे मानकुलीच्या बाजूनं. बघा वेळ कमी घ्या. जागृत मराठा राहणार वेळ कमी घ्या प्लीज. सहकार्य करा मित्रांनो. या षटकातील पुढचा बॉल
उडवला बॉलला, बॉल चालला काऊ कॉर्नरला. फिल्डर तुम्ही पाहता एक केली सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील इथे तुम्ही पाहताय पूर्ण करत असताना. पुन्हा एकदा तिसरे पंचांच्याकडे जाऊयात. या सुनीलजी सर, पुन्हा एकदा आपण उठायचं लगेचच तिसरे पंचांकडे आपण जाऊ. लगेचच भाऊ पाटीलनं सांगितलं की आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. दुसरी धाव झाली आहे का पूर्ण? धाव फलकावरती 16 तुम्ही पाहताय. नॉट आउट. दोन धावा देखील पूर्ण दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या 18 या आकड्यावरती. 18 रन तुम्ही स्कोर बोर्डवरती पाहताय. षटकातील पुढचा बॉल ऑलंदी गारपेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय तुम्ही पाहताय गोडीच्या वेगानं. लेझी क्रिकेट जागृत मराठा राहणालच्या बाजूनं आणि आता पौलेंमधून देखील कडात होतो. या 4 रन स्कोर पुढे चाललाय धावा धावफलकावरती तुम्ही पुढे जात असताना 22 वरती स्कोर पाहताय. मात्र लेझी क्रिकेट पहिल्या षटकामध्ये देखील फिल्डिंग तुम्ही पाहिली, मिसफील झाली आणि अशा मिसफील एखादी चुकी तुम्हाला माघात पडू शकेल. या मॅच मधनं एखादी चुकी तुम्हाला एक रन किती महत्वाची किती मोलाची आहे. जेव्हा जेव्हा एक धावेने संघ हरतो तेव्हा तेव्हा त्या संघाला विचारा किती धाव कशी होती. स्पर्धा एवढी मानाची आहे, सन्मानाची आहे आणि रॉयल म्हणजे राजा राजासारखं असणार हे कारभार आहे. ती टुर्नामेंट तुम्ही पाहताय. धावा धावफलकावरती 22. शरलापासून थोडा दूर तेवढा शर्यतीनं षटक क्रमांक संपलं. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष 46 12 मध्ये आल्या धावा 22 आणि आता बनवायच्यात येणारे बॉल शिल्लक असतील तुम्ही पाहताय ते 12 मध्ये 22 बनल्यात. 12 मध्ये बनवायच्या 24. तोपर्यंत ऐकूया सकाळच्या सत्रामध्ये डीजे बारीच्या माध्यमातून एक समतूर संगीत. डीजे
नक्कीच पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच अरविंद आपण देणार आहोत. या ओव्हर नंतर लगेच देऊ. ज्यानं गोलंदाजी खूप चांगली फेकली होती. अवघ्या 7 धावेचं शतक होतं. एक विकेट, 19 गोलंदाजी होती. जाऊया त्या मॅचकडे. 12 मध्ये बनवायच्या 24. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय आलाय. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल मिस्टामिंग. इथे फिल्डिंग झाली आहे खराब. खराब फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती पुढे जात असताना 24 या आकड्यावरती स्क्वेअर लेगला फिल्डिंग खराब. अशा धावा तुम्हाला मॅच पासून बाहेर नेतील. आणि 8 वेळा 2-2 धावा आल्यात. 2 चौकार तुम्ही पाहता. मिस्टामे की प्रॉपर स्ट्रोक. झेल सोडला त्यानंतर प्रत्युत्तर दिलाय. ठोकला गगनाला. मात्र विंडारा अविन मालीच्या बॅटमधनं विकेट. षटकार. सोडला त्यानंतर बॅट मधनं अविन मालीनं ठोकला. षटकार. आणि झेल तिकडे तुम्ही सोडला गेला. जगदीश जगन्नाथ याच्या माध्यमातून आणखीन एक उडवला. वेस्टामिंग फटका बसलाय आणि पकडला लॉंग ऑनला. झेल समलाय मैदानावरती. मंगेशनं झेल पकडला. अविन मालीचा खेळ लागतोय गुरुदत्त मानकुली संघाला. पहिला धक्का. अविन बाद झाला. ज्यानं 9 बॉल फेस केले. 18 धावेचं योगदान दिलं. ज्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार. तो आता बाद झाला. मंगेशचा चांगला झेल पकडला लॉंग ऑनला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावरती संदीप. संदीप बॅटिंगसाठी आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. गुरुदत्त मानकुळे टीमच्या बाजूनं 9 मध्ये बनवायच्या 16. बघा टायमर ऑन आहे. लक्षात असू द्या. 2 मिनिटं अजून तुमच्याकडे शिल्लक आहेत 3 बॉल साठी. लवकर करा. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. या स्ट्रोकला फिल्डर तुम्ही तिथे पाहता. एक केली. दुसरीचा कॉल दिला. दुसरी होईल का? दुसरी घेत असा रन आउट. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. गुरुदत्त मानकुली संघाला लागणारा दुसरा धक्का.
साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल शिल्लक 7 मध्ये बनवायच्या धावा आता 9. 7 बॉल 9 ची गरज. झेल झाला असता कॅरी करायला हवा होता. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. 7 बॉल 9 ची गरज. षटकातील पुढचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. झेलची शक्यता आणि इथे मात्र फिल्डिंग तुम्ही पाहताय. सीमा रेषेच्या जवळ फिल्डिंग चांगली झाली. तोपर्यंत धावा किती मिळतील? 4 धावा. चौकार आहे आणि आलाय हा 4 धावा. सहा बॉल 5 धावेची गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला प्रदीप पाटील. कालच्या दिवसामध्ये तुफान पिपलासला 5 धावेची आवश्यकता होती. गावदेवी अंजूरनं त्या 5 धावा रोखल्या होत्या. पहिला फुल टॉस. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. एक धाव केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का? आणि इथे रन आउट. फलंदाज बाद. धावेची अजून गरज. षटकातील पुढचा बॉल. लाईन खराब है. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा वाचवायच्या एक्स्ट्रा स्वरूपात धावा दिल्या जातात आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती तुम्ही पाहताय 43 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल उडवला. इथे मात्र मिस्टामिक झेलची शक्यता. सोडलाय शेल आणि अशा रीतीनं तिसरी धाव होईल का?